शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? आता ही बातमी माहिती पडते की गंगापूर रोडला साधारण 300-400 झाडं कापण्यात आलेली आहे तिथे नर्सरी बनवण्याच्या नावाखाली. त्यासोबतच पातळी पाट्याजवळ कत्तलखाना बनवण्यासाठी सुमारे काहीतरी 900 झाडं कापण्याचं काहीतरी चालू आहे. पूर्ण माहिती आम्ही घेतोय याची, पण हे प्रकरण जसे जसे समोर येत आहेत, परवाच आपल्याला कळलेलं आहे की 1200 झाडं एसटीपी साठी यांनी ऑगस्ट मध्ये सोडलेली आहे. हे सगळं बघून असं वाटतं हे पागल लोक तर नाहीये का? हे नेमकं काय काय म्हणून हे तिथे शासनावरती बसलेले आहेत? इतके इलॉजिकल लोक आहेत, इतके बिंडोक लोक आहेत, चांगले शब्द यांच्यासाठी सुचत नाहीये की नेमकं जर तुम्हाला विकास करायचा तर दुसरी जागा नाही का? झाडं तोडल्याशिवाय तुम्हाला तुमचा विकास होत नाही का? आणि हे जे प्रकरण चालू आहे इतकं वाईट आणि इतकं हेल्पलेस फील होत आहे. परंतु हे लक्षात ठेवा, आपली जी मागणी आहे ती आहे झाडं वाचवण्यासाठी. ती कुठल्या धर्माच्या याच्यावरती नाहीये, कुठल्या सणाच्या याच्यावरती नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्हाला सण करायचंय ते फक्त कुठेतरी झाडांना सोबत घेऊन झाडांच्या अवतीभोवती तुम्ही जे करायचं